आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली नामदार नितीन गडकरी यांची भेट। नामदार नितीन गडकरी यांच्याकडून विजयाबद्दल कौतुक। विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर इथं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली। केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सांगोला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान करत विजयाबद्दल अभिनंदन करून कौतुक केले। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर इथे आहेत। विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे अचानक प्रकाशात झोतात आलेत। अत्यंत नवखे असताना व कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मिळवलेल्या विजयाचे सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही कौतुक सुरू असून हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माननीय नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी नामदार गडकरी यांचे आशीर्वादही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतले। मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्यात। भेटीदरम्यान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली। त्यासाठी नामदार नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यापुढील काळात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी माझी नेहमी मदत राहील अशी ग्वाही नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी दिली असल्याचं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले। या प्रसंगी आमदार नितीन गडकरी यांनी आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। महाराष्ट्राच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळ दुखणं आम्हाला गणपतराव देशमुखांमुळे समजलं। आबासाहेब हे अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष करत होते। भाजप सरकारने सर्व योजनांना निधी उपलब्ध करून दिल्याने आज हे प्रकल्प पूर्णत्वास आले असून हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला।